की मिलिटरीली इंडिया हॅज बिकम पॉवरफुल. भारत आज सामरिक शक्ती म्हणून देखील जगामध्ये आपलं स्थान तयार करतोय. आणि मग या भारताला रोखायचं कसं, याची घोडदौड रोखायची कशी, या भारताला त्या ठिकाणी थांबवायचं कसं, याच्या पाठीमागे एकच स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. भारताची शक्ती असलेली ही युवा शक्ती, युथ ऑफ इंडिया, या युवा शक्तीला थांबवा. आणि युवा शक्तीला थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर एकच स्ट्रॅटेजी आहे. जर ही युवा शक्ती नशेखोर झाली, ही युवा शक्ती नशेच्या, ड्रग्ज, नार्कोटिक, दारू, गुटखा अशा वेगवेगळ्या व्यसनांना जर ही कवटाळली गेली आणि व्यसनाधीन झाली तर दे वोंट बी एबल टू स्टँड अप. 2-4 वर्षामध्ये जो तरुण जगामध्ये परिवर्तन करवण्याची ताकद ठेवतो त्याला ड्रग्सच्या आहारी न्या, तो स्वतःतही परिवर्तन घडवू शकणार नाही. अशा पद्धतीनं आमची संपूर्ण युवा शक्ती या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचा एक मोठं षडयंत्र चाललंय. आणि दुर्दैवाने आपल्याही देशामध्ये पैशाची लालूच असलेले काही नालायक लोक या इकोसिस्टीमचा भाग बनतायत आणि आपल्याच देशाला पोखरायला निघाले आहेत. आणि म्हणून ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाहीये, ही लढाई समाजाची लढाई आहे, ही लढाई आपल्या देशाची लढाई आहे. ही लढाई भारताला ज्या पद्धतीनं एक मजबूत देश म्हणून आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त नवी मुंबई हा केवळ नारा नाही, तुमच्या, माझ्या आणि आपल्या नंतरच्या, तुमच्याही नंतरच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई या ड्रगमुक्त लढाईच्या माध्यमातून लढण्याकरता आपण सगळे आलो.